नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टॉक इन्स्टिट्यूट. तर बहुतेक अशी विधानं येत आहेत, मोठमोठ्या राजनेत्यांकडून अशी विधानं येत आहेत की ज्यामुळे असं वाटतं की युद्धजन्य परिस्थिती पुन्हा एक रूप घेऊ शकते. तसंच आता राजनाथ सिंह यांचं असं म्हणणं आलं आहे की जे आपला काश्मीरचा जो भाग आहे तो तर आपला आहेच, पण त्यांचा जो आता सध्याचा जो हिशोब चालू आहे आपल्या देशाच्या बाबतीत, तर त्यांचं असं म्हणणं आहे यावेळी जर युद्ध झालं तर सिंध प्रांत जो आहे पाकिस्तानचा, तर तो आपण सामावून घेणार आहोत. म्हणजे कुठंतरी असं वाटतं आहे की जे मोठ्या लेवलचा जो गेम होणार आहे यावेळी, जर ऑपरेशन सिंदूर 2.0 जर झालं तर यावेळी आपल्या देशाची जी सीमा भाग असणार आहे तो खूप नवीन राहणार आहे आपल्यासाठी. म्हणजे जो सिंध प्रांत आहे तो आपल्याकडे येऊ शकतो, किंवा जो आपला काश्मीर आहे ज्यावर आता पाकिस्तानने अवैध कब्जा केलेला आहे तो आपला होऊ शकतो. तर येणाऱ्या दिवसामध्ये खूप अशा घडामोडी घडणार आहेत की ज्या आपल्याला पाहण्यासारखे राहणार आहेत. आणि यामध्ये खूपच म्हणजे आपलं जे मार्केटचं जे म्हणत होतो मी, तर मार्केटमध्ये खूप आपल्याला पडझड बघायला भेटू शकते. तात्पुरता जो बाउन्स बॅक आलेला आहे त्यामुळे काहींना असं वाटतं की आता मार्केटने थोडी रिकव्हरी दाखवली आहे, तर हा तात्पुरत्या काळाचा असणार आहे असं मला वाटतं माझ्या अभ्यासावरनं. आणि येणाऱ्या काळामध्ये जर युद्ध घडलं तर मला असं वाटतं की हे जे मी तुम्हाला सांगितलं होतं सिंध प्रांत किंवा पाकव्याप्त काश्मीर जो आपलाच भाग आहे तो लवकरच आपल्या देशात पुन्हा आलेला बघायला भेटू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तसंच जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे बेल आयकॉन आहे ते देखील दाबायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.